त्यामुळे तुम्हा सर्वांना मी परत विनंती करते की आपण माझ्यासोबत राहा. जाता जाता काल रात्री मला एका पत्रकाराचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की ताई 200 कोटीला तुम्ही मॅनेज झालाय अशी बातमी आहे माझ्याकडे म्हणून. पण मी त्यांना नम्रपणे सांगितलं की 1,06,712 लोकांची किंमत 200 कोटी असू शकत नाही आणि हे त्यांनाही नक्की माहिती आहे. पण आहे निवडणूक झाल्यावर निकाल आल्यावर अनेक चर्चा उपचर्चा होतात. त्यामुळे त्या सर्व गोष्टींना कुठल्याही गॉसिपला आपण बळी पडू नका. सर्वांनी शर्थीचे प्रयत्न केले आणि म्हणूनच प्रचंड म्हणजे फक्त 13 दिवसांचा अवधी मिळाला आपल्याला प्रचाराचा आणि त्याच्यामध्ये माझ्याकडे कुठलाही कारखाना नाही आहे, कुठली बँक नाही आहे, कुठली शिक्षण संस्था नाही आहे. 20 वर्षापूर्वी चाकूरकर साहेबांचं शेवटचं इलेक्शन झालं होतं. त्यामुळं माझ्यासाठी हे फार अगेन्स्ट ऑल ऑड्स ही निवडणूक मी लढवली आणि त्या प्रत्येक ऑडला तुम्ही सर्वांनी मला साथ दिली. त्याबद्दल पुनश्च एकदा मनापासून सर्वांचे आभार. आपण भेटत राहू, लवकरच भेटू आणि रोज भेटू. मी लातूरमध्ये, देवघरमध्ये आहे आणि माझ्या फोनवर आपल्यासाठी सदैव उपलब्ध आहे. माझा भोंगा, रत्नाकर आवसेकरचा भोंगा, सकाळचा भोंगा. आपल्या सर्वांचं स्वागत. अतिशय छान पद्धतीनं उत्सव साजरा झाला लोकशाहीचा, मतदानाचा. आणि या संपूर्ण मतदार बंधू आणि भगिनींनी, लाडक्या बहिणींनी बहुमतापेक्षा बंपर मेजॉरिटीनं महायुतीला साथ दिली आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पदरात बाप टाकलं. तर काल तर खुद्द शरदचंद्रजी पवार साहेबांनीच कबूल केलं की बीजेपीची मेजॉरिटी पाहता त्यांच्या नादाला आता कोणी लागत नाही. पवार साहेब थकले, आता नाही लागत नादी. कारण एवढी मेजॉरिटी असताना आता कोणतेही हॉटेल आमदारांना डांबून ठेवणे, पळवापळवी, फोडाफोडी याच्यात झालंय काय तर आमदारांचं मार्केट डाऊन झालं मित्रांनो. खरं सांगतो मी तुम्हाला. अहो नाही तर आमदारांची लॅटरी असते हो, त्यातल्या त्यात अपक्ष आमदारांची तर एवढी लॅटरी आहे. पण या लॅटरीच्या बाजारामधून आमदार उठला असं माझं स्पष्ट मत आहे. कारण आता एवढी मेजॉरिटी असल्यास कोणत्या पक्षाला एकमेकाची कोणाला मॅनेज करायची गरज नाही, कोणती आश्वासनं द्यायची गरज नाही, किंवा भाजपला कोणता पक्ष ब्लॅकमेल करेल अशी शक्यता आता नाही की आम्हाला हे पद दिलं तरच आपली महायुती, नाही तर आम्ही तोडतो युती, आम्ही दुसरीकडे चूल मांडतो, ती शक्यता नाही. कारण महाविकास आघाडीचा सुफळा साफ करण्याचं काम ह्या मतदार राजांनी केलंय. पण काय झालं काय वर एवढं? एकदम लोकसभेच्या उलटा निकाल लागलेला आहे, एकदम लोकसभेच्या विरुद्ध निकाल लागला आहे. आणि कालचं स्टेटमेंट मला थोडं हास्यास्पद वाटते राऊतांचं सुद्धा, की लोकसभेला ज्यावेळेस तुमची मेजॉरिटी आली, मराठवाड्यात तर महायुतीचा धुव्वा उडाला. एकही जागा फक्त ती संभाजीनगरची, ती सुद्धा शिंदे सेनेची आली. त्यावेळेस मशीनमध्ये फॉल्ट नव्हता, त्यावेळेस मशीन छान होत्या, बरोबर आहे ना. आणि मशीनमध्ये फॉल्ट हे केव्हा आला? आत्ता आला म्हणे विधानसभेला. म्हणजे आघाडीचा विजय झाला की मशीन चांगल्या, महायुतीचा विजय झाला की मशीन खराब. काही काही ठिकाणी त्यांची मेजॉरिटी आली की मशीन चांगल्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, कुठेतरी या योजनांना आवरण्यात महाविकास आघाडी कमी पडली. लाडकी बहीण एवढी हवी झाली योजना की महिलांचं मतदान ज्यावेळेस भाजपला झालं, जास्तीत जास्त महिलांची टक्केवारी वाढली, त्याच वेळेस आम्ही ओळखून चुकलो की या ठिकाणी आता महायुतीचं सरकार येणार आहे. सर्वे सगळे फेल गेलेले आहेत. मी पूर्वीपासून सांगत होतो माझा सर्वेवर विश्वास नाही आहे. कारण हे जे सर्वे असतात हे सर्वे सगळे मॅनेज सर्वे,
फक्त कोट्यवधी रुपये त्या पक्षाकडून काढणे हा एक व्यवसाय आहे, हा एक धंदा आहे, एक राजकारण आहे. आणि सर्वे कसे मॅनेज करायचे साक्षीदार मी कित्येक वेळा आहे. बंधू आणि भगिनींनो, आता आपण मुद्द्याला हात घालूया आणि आता या राज्याच्या राजकारणाकडून लातूरकडे येऊया. कारण लातूर हे माझं, मी या विधानसभेत पूर्णपणे लातूरवर लक्ष केंद्रित केलेलं होतं, म्हणून मला लातूरबद्दल निश्चित आस्था आहे. आणि बंधू आणि भगिनींनो, एक लक्षात ठेवा, लातूरचं राजकारण ज्या पद्धतीनं झालं, लातूरमधली देशमुखांची सरंजामशाही, लातूरमधली देशमुखांची हुकूमत, म्हणजे लातूर हे आम्हाला जनतेनं असं सहज देऊन टाकलेलं आहे आणि लातूर हे आमचंच आहे, लातूरचा मतदार हा आमचा आहे, हे जे भ्रम देशमुखांच्या मनामध्ये होता तो भ्रम आता पूर्णपणे दूर झालेला आहे. अहो, मुख्यमंत्र्याची स्वप्न बघणारे आम्ही देशमुखांना फक्त 7,000च्या लीडनं निवडून यावं लागतं, यापेक्षा हा पराभव पत्करण्यासारखा आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही. त्यांचे बंधू पराभूत झालेले असताना कार्यकर्ते ज्या ढोल ताशाच्या गजरात आणि डीजेच्या तालावर नाचत होते, त्यावेळेस मला कुठेतरी वेदना होत होत्या. आज खरं तर बाबळगावच्या गडीवर अर्धी शोकांतिका आणि अर्ध दुःख आहे, कहीं खुशी आहे, कहीं गम आहे. कारण धीरज देशमुखांचा पराभव आणि इकडे अमित देशमुखांचा विजय. आता अमित देशमुखांचा विजय संशयास्पद आहे, संशयाच्या भोवऱ्यात आहे की दुपारी अर्चनाताई 22व्या फेरीनंतर घरी आल्या. दुसरी गोष्ट, नंतर त्यांना फोन आला, नंतर त्या मतमोजणी केंद्रावर गेल्या, नंतर रिकाउंटिंगचा प्रश्न उभा राहिला. प्रश्न असा आहे की मला काल जवळपास 150 फोन आले. मी प्रत्येकाला हेच सांगितलं, बाबा मलाच याची पूर्ण माहिती नाही आहे, हे नेमकं राजकारण घडलंय काय. आणि संशय कल्लोळ सुरू झाला. मी जे माझं टायटल दिलेलं आहे की लातूरचा विजय हे संशय कल्लोळ आहे. संशय यायला लागलेला, काय नेमकं झालंय काय, कुठं गडबड झाली, शेवटच्या टप्प्यामध्ये लीड कशी वाढली. 10,000ची लीड 8,000वर आली अमित देशमुखांची, 8,000ची लीड एकदम खाली आली, 3,000वर, 4,000वर, 3,500वर आली. पुन्हा 22व्या फेरीनंतर पुन्हा ती लीड अर्चनाताईंची कुठं 1200नं वाढली. आणि टी व्हीमध्ये बातम्या सुरू झाल्या, देवघर गुलालानं सजून गेलं, कार्यकर्त्यांना जोश अनावर झाला, डीजेच्या तालावर फटाकड्याच्या निनादात देवघर नाचू लागलं. हे माझ्या डोळ्यानं पाहिलेलं आहे. प्रचंड अनुभव झाला, आनंद झाला होता कार्यकर्त्यांना की ताई निवडून आल्या, ताई निवडून आल्या. याची चर्चा महाराष्ट्रात सुरू झाली. फोनवर फोन वाजायला लागले की हे लातूरमध्ये असं कसं झालं की दोन्ही देशमुख पडले. आश्चर्याचीच गोष्ट वाटायला लागली की हे कसं शक्य आहे. आणि सगळंच आता काल तर एकानं मला अशी शंका व्यक्त केली, अर्चनाताईंनी सुद्धा हे आपल्या निवेदनात सांगितलेलं आहे की स्पष्ट विचारलेलं एका पत्रकारानं किंवा एखाद्या व्यक्तीनं की अर्चनाताई अमित देशमुखांना मॅनेज झाल्या का. मला नाही वाटत. का, अर्चनाताईला जर मॅनेज व्हायचं होतं तर अर्चनाताई एवढ्या ताकदीने लढल्याच नसत्या. कोणीतरी अर्चनाताईंना स्पष्ट विचारलं, म्हणजे का हो ताई तुम्ही 200 कोटीला मॅनेज झालात म्हणून आमच्याकडे बातमी आहे. आता 200 कोटी, 100 कोटी, 500 कोटी, 1000 कोटी हे चर्चेचं गुऱ्हाळ आहे मित्रांनो. आणि ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांनी लातूरच्या निवडणुकीकडे जातीनं लक्ष घातलं, कारण ही उमेदवारी अमित शहांची होती, ही उमेदवारी दिल्ली शहराची होती, दिल्लीवरून आलेली उमेदवारी असल्यामुळं या उमेदवारीला बंडखोरी होऊ नये म्हणून तिसऱ्या यादीमध्ये यांचं नाव आलं. काँग्रेसवाल्यांना वाटलं की आम्ही उमेदवारी रोखण्यात यशस्वी होऊ.
काही लातूरच्या निष्ठावंत मंडळींची देहबोलीच सांगून जात होती की इथं काहीतरी धोका होणार आहे. त्यांचा वावर, त्यांची बॉडी लँग्वेज, त्यांचं भाषणं, त्यांचं बोलणं, त्यांचं जवळ म्हणजे भाजपनं भाजपला पराभव केला का ही मला शंका यायला लागली आता. आणि माझं स्पष्ट मत आहे, जर खालच्या फळीनं ताकदीनं काम केलं असतं तर अर्चनाताईंचा विजय ही काळ्या दगडावरची रेघ होती मित्रांनो. का खालची सगळी फळी अमित देशमुखांनी विकत घेतली होती? डायरेक्ट बोलायलेत लोक आता. का हो म्हणे अमुक अमुक कार्यकर्त्याची बॉडी लँग्वेज बघा, त्यांचे व्हिडिओ काढून बघा, त्यांची भाषणं काढून बघा. एकदम दुर्लक्षित मागासवर्गीय भागामध्ये तुम्ही अमेरिकेची कहाणी सांगता, मोदी साहेबांचं कौतुक करता, तिथं भाषणं करता, लातूर राजकारण बोलतच नाहीत काही. ज्यावेळेस हे लोक अमेरिकेवर बोलायला लागले त्याच वेळेस मी ओळखून घेतलं, दाल में कुछ काला है. मग आता तर सगळं कळलं की सगळी दालच काळी आहे. हे मी थोडं स्पष्ट बोलतोय. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, अमित देशमुख साहेब, आमच्या थोडं स्पष्ट बोलण्याचा आपल्याला राग पण येत असेल, पण आमचं असं मत आहे की थोडंसं तुम्ही याच्यातून समजून घ्या मी काय म्हणतो. अजूनही वेळ गेलेली नाही. तुम्ही अजूनही हेलिकॉप्टरमधून खाली लातूरच्या जमिनीवर या. आपल्यात नक्कीच गट्स आहेत, हे वारंवार सांगतो की आपल्यात मुख्यमंत्री पद भोगण्याची म्हणजे निर्माण करण्याची, आपल्यात तेवढी विकास करण्याची दृष्टी आहे, आपलं वक्तृत्व आहे, आपलं देखणं रूप आहे, आपल्याजवळ सगळं काही आहे. म्हणजे साहेबांच्या कृपेने फार मोठा वारसा राजकीय आहे, आपल्याला सगळ्या गोष्टी आहेत. कुठे कमतरता आहे याची थोडासा अभ्यास आता आपण बारकाईनं केला पाहिजे की एवढी लोकांमध्ये रोष आपल्याबद्दल, आपल्या सरंजामशाहीबद्दल, आपल्या लोकात न मिसळण्याच्या या स्वभावामुळं किती मोठं नुकसान होऊ शकतं याची चुणूक लातूरकरांनी तुम्हाला दाखवलेली. आज मला सांगा, मांजरा पट्ट्यातल्या मतदारांनी सुद्धा मतदानाचा कौल भाजपला दिला. रमेश कराड विजय झालेले. हालाकी धीरज देशमुख, दिलीपराव देशमुखांचे दत्तक पुत्र, म्हणजे त्यांनी पुत्र समान त्यांना प्रेम दिलेलं आहे. आणि जर दिलीपराव देशमुखांचे जावाई भाजपमधून तिकडे विजय होतात आणि लातूरमधून दत्तक पुत्र पराभूत होतात, दिलीपरावांना सुद्धा कही खुशी कही गम आहे. म्हणजे आणि अमित देशमुखांची घडी ही जी राखली शेवटच्या टप्प्यामध्ये, काही व्हिडिओज बाहेर आलेले आहेत की सहकार महर्षींना बंडलच्या बंडल घेऊन बाहेर पडावं लागली. हेच अर्चनाताईंचं यश आहे असं माझं मत आहे. सहकार महर्षींना मतदान विकत घ्यायची पाळी आली, हेच महायुतीचं बीजेपीचं यश असं मला वाटतं. जर तुम्ही या लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन केले, जर तुम्ही 15 वर्ष इथं विकास केलाय, जर आता साहेबांचा काळ सोडून द्या, साहेब होते तेव्हा लातूर सुवर्ण काळमध्ये होतं. मागायची गरज नव्हतं, जे नवं ते यावं, लातूरला हवं ते लातूरला मिळत होतं. आणि तेवढी साहेबामध्ये दूरदृष्टी होती. मग काय झालं? अनेकांनी सांगितलं. अनेक जण मला शंका विचारतात की आपण दिलेले 1,00,000, 5,000, 6,000 जी काही मतं आहेत, ती मतं त्या मतांचा सौदा झाला का? आमची 1,06,000 मतं वाया गेली का? आम्ही ज्या विश्वासानं ताईंना मतदान केलं, आमच्या मतदानाचा व्यापार झाला का? गोष्टी तर हजारो कोटीच्या, 500 कोटीच्या, 200 कोटीच्या चालू आहेत. अहो, आपल्याला 100 कोटी लिहिता सुद्धा येत नाही. काय सत्य आहे? काय झालं? संशयास्पद आहे सगळं, काय संशयास्पद आहे. म्हणजे लोकशाहीची एवढी प्रतारणा, लोकशाहीला एवढा आता लोकांना मतदानाबद्दल तिरस्कार वाटायला लागेल की काही दिवसांनी लोक मतदानाला बाहेर पडायचं बंद करून टाकतील. काय झालं एवढं असं? पण झालं काय, तर गडबड काय झाली की 22व्या फेरीनंतर भाजपच्या कार्यकर्त्यांचा उल्हास गगनात मावत नव्हता. 27व्या 28व्या फेरीची त्यांनी वाट सुद्धा पाहिली नाही.
बावीसाव्या फेरीलाच काही व्रतवाहिन्यांनी काही न्यूज चॅनलनी सुरू केलं की लातूरमधून दोन्ही देशमुख पराभूत, भाजपने गडीला पराभूत केलं, हादरवलं. निश्चितच आहे, बातम्या आल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित होणं ही काळाची गरज आहे, साहजिक आहे. प्रत्येकानं आता खरं सांगतो, ज्या ज्या लोकांनी ज्या ज्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या खिशातल्या पॉकेट म्हणून फटाकड्या उडवल्या त्यांच्या फटाकड्या वाया गेल्या. देवघर गुलालाने नाहून निघालं होतं, तिथं सगळा काय जल्लोष झाला, एक अर्धा तास 1 तास. हे का झालं? आणि हजारो कार्यकर्ते देवघरवर नाचून गुलाल उधळून फटाक्या उडवून ज्यावेळेस काही मॅसेज बाहेर पसरायला लागले की अमित देशमुख विजयी 7,000 काही मतांनी, त्यावेळेस सगळ्या कार्यकर्त्यांचे चेहरे पडलेले होते. असं कसं झालं? काही लोक म्हणले धोका. कशाचा धोका? तुम्ही वाट सुद्धा पाहिलेली नाही. शेवटच्या फेरीपर्यंत वाट बघायला पाहिजे की शेवटच्या फेरीपर्यंत काही होऊ शकतं. ह्याचा मी अनुभवी, मी याचा साक्षीदार आहे काही घटनांचा. एका लोकसभेची कहाणी मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. त्या उमेदवाराबद्दल जवळ मी होतो, प्रदीप पाटील खंडापूरकर होते, रमेश अप्पा कराड होते आणि आमचे प्रकाश पाटील वांजरखेडकर नावाचं आमचे काही 4-5 आम्ही मित्र त्या उमेदवाराच्या सोबत होतो. तर ही कहाणी केव्हाची माझ्या थोडंसं लक्षात येत नाही आणि मी कोणाचं नाव घेऊ इच्छित नाही, पण मी जी घडलेली कहाणी ही मी तुम्हाला सांगतोय. आज माझ्या या भोंग्यामध्ये पहिल्या सुरू ही कहाणी मी ओपन करतोय की शेवटच्या टप्प्यातल्या 2-3 फेरीत राजकारण कसं घडू शकतं याची कहाणी. हीच कहाणी मी अर्चनाताईंना आदल्या दिवशी सांगितलेली होती. माझ्यासमोर अभिमन्यू पवार साहेब बसलेले होते की ताई काहीही होऊ शकतं शेवटच्या फेरीपर्यंत, कारण ते मी पाहिलेले माझ्या डोळ्यानं. एक खासदार विजयाच्या उंबरठ्यावर होते. विलासरावांनी टीव्हीमध्ये जाहीर करून टाकलं की आमचा खासदार पडला, आम्ही पराभव मान्य केला. 5 मिनिटांनी विलासरावांचा फोन गोपीनाथरावांना गेला. गोपीनाथरावांनी इथल्या लातूरच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना फोन केला, साहेब विलासरावजी नाराज होत आहेत, माझा मित्र नाराज होतोय. आणि असं बोललं जातं की हा फार मोठा व्यवहार होऊन त्या ठिकाणी विलासरावांचा माणूस विजय घोषित करण्यात आला. यामध्ये काय गडबड झालंय? त्यावेळेस सुद्धा अशी चर्चा. मला त्या घटनेची आठवण झाली मित्रांनो की असं होऊ शकतं का, आणि असं होऊ शकतं का याला पुष्टी आहे की काही घटना आमच्या डोळ्यासमोर घडत आहेत. मग नंतर पुढे ते पुढच्या निवडणुकीत ते खासदार विजयी झाले, त्यांना बहुमताने ते विजयी केलं, पुढे त्यांचं राजकारण चांगलं सुरळीत झालं. पण ही घटना मला काल त्या घटनेचा साक्षात्कार झाला. मी 1 दिवस हा व्हिडिओ करायला उशीर का लावला तर मी अजूनही स्वतःच्या मनाची समजूत करू शकत नाही की असं काही घडू शकतं का. अर्चनाताईंनी तर जाहीरपणेच आपल्या निवेदनात सांगून टाकलं की माझ्यावर असे आरोप झाले की मी 200 कोटीला मॅनेज झाले. अर्चनाताईंना जर 100-200 कोटीला मॅनेज व्हायचं, अर्चनाताईंच्या घरामध्ये 30 वर्ष मंत्रीपद आहे. लग्न होऊन त्यांचं 30 वर्ष झाले म्हणतात. तर 30 वर्षापासून त्या या साम्राज्यामध्ये वावरतात. लाल दिवा, नौकर चाकर, बंगला, गाडी, सरकारी यंत्रणा, हेलिकॉप्टर, परदेश दौरा, सगळं काही त्यांना मिळून झालेलं आहे. त्यामुळे आता या वयाच्या या उंबरट्यावर ज्यावेळेस ती एखादी ताई लढती अन्यायाच्या विरोधात, भ्रष्टाचाराच्या विरोधात, ती ताई मॅनेज कशी होईल हा प्रश्न मलाही पडलेला आहे. द्विधा मनस्थितीत आहे. आणि राजकारणात कोण कुणाचा शत्रू नसतो, राजकारणात कोण कुणाचा मित्र नसतो, हे वारंवार सांगतोय. इथं सगळा खेळ चालतो अर्थकारण. हे बोलायचं असतं, घटना, हे सगळं समय काय सहिष्णा म्हणजे काय, माझं अगदी म्हणजे परमेश्वराचे अवतार स्वतःला समजायला लागतात काही उमेदवार लोक की मी फक्त स्वच्छ आहे, बाकी सगळे भ्रष्टाचारी आहेत, अशी यंत्रणा सुरू होते.
आज माझ्या 30-40 वर्षाच्या राजकारणामध्ये मी जी काही घटना पाहतोय त्या घटना मन हेलावून टाकणाऱ्या आहेत. म्हणजे कुठंतरी लोकशाहीबद्दल, कुठंतरी मतदानाबद्दल, कुठंतरी या राजकारणाचे किळस यायला लागते की असं वाटायला लागतं की अरे या ज्या निष्पाप मतदारांनी मतदान केलं त्यांच्या मतदानाशी तुम्ही प्रतारणा करताय. लाखो मतदानाचा पॉकेट मनी तुमच्याजवळ आला. पॉकेट मनी म्हणजे पैसे नाही, मतदानाच्या रूपानं. म्हणजे आता हे एक असेटमेंट आहे जे की नेतृत्व उभं राहत आहे, एक लिडरशिप डेव्हलप होती आहे. याचा त्यांच्या ह्या मतदानाच्या टक्केवारीचा फायदा त्यांना आयुष्यभर होणार आहे. खरं राजकारण काय घडले कुणालाच माहीत नाही. मलाही कळत नाही. तुम्हाला की कळालं मित्रांनो तर मला जरूर सांगा. जो संशय माझ्या मनामध्ये, जो संशय कल्लोळ माझ्या मनामध्ये, तोच संशय माझ्या मतदारांच्या सुद्धा मनामध्ये आहे. आणि मी ज्यावेळेस भोंग्यामध्ये बोलतो त्यावेळेस मी कधी माझ्या स्वतःची पर्वा केलेली नाही. माझ्या मतदारांच्या काय मनात आहे तेच लोकांसमोर टाकणे, माझ्या जनतेच्या, ज्या माझ्या व्ह्युअर्सच्या, माझ्या यूट्यूब पाहणाऱ्या जनतेच्या मनामध्ये काय प्रश्न आहेत तोच प्रश्न मी या नेत्यांना विचारतो. अरे सांगा रे बाबांनो खरं काय घडलं. या राजकीय नेत्याने सांगितलं की खरं एकच घडलं की भाजपच्या कार्यकर्त्यांचा अतिउतावीळपणा झाला म्हणून देवघर गुलाला नाहून निघालं. देवघरचा गुलाल, देशमुख झाले लाल, कोण झालं मालामाल. आणि भाजपची दुसऱ्या फळीची जी यंत्रणा आहे त्यांनी सुद्धा ज्या पद्धतीनं काम करायला पाहिजे त्या पद्धतीनं काम केलेलं नाही असं माझं स्पष्ट मत आहे. म्हणून देवेंद्रजी, जर तुम्हाला त्या फळीला जर इंजेक्शन देता आलं तर जरूर द्या. त्यांची बॉडी लँग्वेज, त्यांचं बोलणं, त्यांचं बघणं, त्यांचे चेहरे, मला तर वाटतं भाजपला लातूरात पाडलं का. संघानं काम अत्यंत सुंदर केलेलं आहे. संघाच्या एकाही कार्यकर्त्यानं ताईचा चहा सुद्धा पेलेला नाही. त्यामुळे जनसंघाचे मला आभार मानावं वाटतं, जनसंघाचा धन्यवाद द्यावे वाटते की जनसंघाचं कौतुक सुद्धा करावं वाटतं की जनसंघाचा प्रत्येक कार्यकर्ता जसं काही त्याच्या घरातली निवडणूक आहे, त्याच्या घरातले उमेदवार उभा राहिलेत त्या पद्धतीनं संघानं काम केलंय. म्हणून तुम्हाला हे दिसतंय. लक्षात ठेवा बंधू आणि भगिनी. अमित देशमुखांना रोखण्याची पूर्णपणे तयारी फडणवीसांनी केली. कारण त्यांनाही माहिती अमित देशमुख लंबी रेस का घोडा आहे. अमित देशमुखामध्ये मुख्यमंत्री व्हायचे गट्स आहेत, तेवढी ताकद आहे, आर्थिक पैसा आहे, मजबूत आहे, सगळं काय आहे त्यांच्याजवळ. आणि त्यांना लातूरात अडकवण्याचा प्रयत्न झाला पण देशमुख लातूरात अडकले नाहीत. अमित देशमुख मी पाहिलेले ना की दिवसभर ते जवळपास 4 वाजेपर्यंत बाहेर सभा घ्यायचे लातूर जिल्ह्याच्या बाहेर. म्हणून त्यांनी ते हेलिकॉप्टरची सोय केलेली होती. आणि 4 ते 5ला लातूरला आल्यास फक्त संध्याकाळी ते फेरी करायची. पूर्वीसारखं असं जागोजाग कॉर्नर मिटिंगा जास्त झालेल्या नाही आहेत. मोठ्या मोठ्या लोकांच्या सभाही जास्त झाल्या नाहीत. 1-2 सभा यांच्या आणि 1-2 सभा त्यांच्या. त्यामुळे राजकारणाचा प्रचाराचा ट्रेड हा सगळं मुंबई टाईप झाला होता. प्रचारामध्ये अर्चनाताई यशस्वी झाल्या. यांची पदयात्रा आणि त्यांची रथयात्रा इथून जे सुरुवात झालं, शेवटी आरची परशान सैराटवर येऊन थांबलं. तर शेवट काय झालं, जो सैराटमध्ये शेवट झाला तिकडं आरची संपली आणि इकडं अर्चनाताई पराभूत झाल्या. सैराट तोच झालाय. म्हणून नागराज मंजुळेने एखादा चित्रपट लातूरवर काढावा, सैराट 3 फार सुंदर चालेल. मी त्या दिवशी सुद्धा म्हणलं होतं की नागराजजी मी तुम्हाला स्क्रिप्ट देतो लातूरची. हे असं राजकारण आहे लातूरचं. काय विचारतात लोक, काय घडलं हो लातूरमध्ये. लातूरमध्ये एकच घडलं की लातूरकरांना ज्या विकासाची अपेक्षा आहे अमित देशमुखांनी धडा घ्यायला पाहिजे. याहून अमित देशमुखांनी गाडीच्या काचा खाली केल्या पाहिजेत.
आता त्यांच्या स्वभावामध्ये बदल करणं ही काळाची गरज आहे, त्यांना पुढे लॉंग राईफ राजकारण करायचं असेल तर. आणि अजून एक मी इशारा देतोय की अमित देशमुख साहेब, आता याच्या पुढच्या कुठल्याच निवडणुका तुम्हाला एवढ्या सोप्या नाही आहेत हे लक्षात ठेवा. एक वाघीण लढली, डोंगराला धडक दिली, सिद्ध करून दाखवलं की मी टक्कर देऊ शकते. वाघिणीला त्यांच्याच पिंजऱ्यात अडकवण्याचं काम कित्येकांनी करण्याचा प्रयत्न केला, पण वाघीण हटली नाही, टक्कर दिली. शेवटच्या फेरीपर्यंत जर मुख्यमंत्र्याच्या रेसमध्ये असलेल्या उमेदवाराला झगडावं लागतं, शेवटच्या रेसपर्यंत, शेवटच्या मोजणीपर्यंत, शेवटच्या फेरीपर्यंत जर चढ उतार होत असेल, तुमचं मताधिक्य कमी होत असेल, याचे संकेत आहेत की आता या पुढच्या निवडणुका अमित देशमुखांना एवढ्या सहजासहजी नाही घेता येणार. कारण अर्चनाताईचा झंझावात रोखणं आता हे कोणाच्या हातात राहणार नाही, लक्षात ठेवा. आणि मला खात्री आहे, एक माझा अंदाज आहे की अर्चनाताईंना लवकरच, आता कसं आहे, वन वे फडणवीस चालणार आहे महाराष्ट्रामध्ये. कारण आता काही त्यांना मित्रपक्षांना फार काही विश्वासात घ्यायचं किंवा त्यांची राय घ्यायची, रात्रीचे खलबत्ते करायचे, मग ते दोन उपमुख्यमंत्री, एका मुख्यमंत्र्यानं दिल्लीला जायचं, मग अमित शहाना भेटायचं, मग त्याच्याने आता ती प्रक्रिया थोडीशी आता कमी होऊन जाईल. आता अमित शहा, नरेंद्र मोदी पूर्ण अधिकार फडणवीसांना देतील. तुम्ही तुमच्या पती निर्णय घ्या. मी कदाचित बोलतो कारण माझा भोंगाच यदा कदाचितवरच चालतोय. आणि मित्रांनो, मी कोणताही यामधला कोणताही शब्द माझा खोटा बोलत नाही, कारण आपला शब्द झालेला आहे. मुंबईचा भोंगा बंद पडला का नाही मला माहीत नाही, पण माझा रत्नाकर आवसेकरचा सकाळचा भोंगा हा लोकप्रिय होतोय. फक्त मी जे बोलतो ते तुम्हाला भावतंय असे अनेक लोक मला फोन करून लांबून सांगतात. महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा फोन असतात. म्हणून मित्रांनो, हे राजकारण, याबद्दल लोकांच्या मनामध्ये विश्वास राहण्यासाठी, या लोकांना खरं राजकारण कळण्यासाठी अफवेवर कोणी विश्वास ठेवू नये. मला अजूनही वाटत नाही की अर्चनाताई मॅनेज झाल्या असत्या, कारण अर्चनाताईच्या ताकदीला लढल्या. आता हे पहा, निवडणूक मधले हौस गौस 917 ही आहे जत्रा, तमाशा, राजकीय तमाशा. का शेवटच्या टप्प्यामध्ये अर्चनाताई कमी पडल्या? मला अजून एक भीती जाणवली त्याच दिवशी की ज्या दिवशी देवघरवर अर्चनाताई दिवसभर वाढदिवस साजरा करण्यात व्यस्त होत्या. अर्चनाताई वाढदिवसात व्यस्त, काँग्रेसने केले मतदार फस्त. त्या तिकडं हारतोरे घेण्यात व्यस्त, इकडे यांनी रिंगण लावायला सुरू केलं. दिलीपराव देशमुख, अमित देशमुखांनी बराबर एक मतदार टिपण्याचा कार्यक्रम सुरू केला. प्रत्येकाला घरी जाऊन भेटणे, मॅनेज करणे, फोनवर बोलणे, त्यांच्या काय सुखसोयी लावणे. पण शेवटी कशाचा खेळ आहे हो? पैसा फेकून तमाशा देखो. सगळा पैशाचा तमाशा आहे मित्रांनो. एक लक्षात ठेवा, ज्याच्याकडे काळा पैसा, ज्याच्याकडे नंबर 2चा पैसा, ज्याच्याकडे अनितीचा पैसा, काय हे सगळं पैशावर राजकारण चालतंय काय. मग मला आता शंका आली की कुठेतरी शेवटच्या टप्प्यात अर्चनाताई कमी पडल्या का? अर्चनाताईंनी पैसाच बाहेर काढला नाही का? अर्चनाताईंना वरून रसद कमी आली का? अर्चनाताईंना मॅनेज व्हावं लागलं का? अर्चनाताईंनी कुठेतरी ढील दिली का? शेवटच्या टप्प्यात अर्चनाताई घरी का आल्या आणि त्याच नंतर काही फेरबदल का झाले का? मशीनमध्ये फॉल्ट झाला का? तिथल्या कार्यकर्त्यांचा काही संभ्रम झाला का? तिथं काही दाल में कुछ काला का दालच पुरी काली आहे? संशयाचं वातावरण आहे. आणि हे पहा, हे बोलणार, आम्ही बोलणार का नाही बोलणार? कदाचित भाजपला राग येऊ शकतो, काँग्रेसवाल्याला राग येऊ शकतो, आला तर आला, मावाला काय फरक पडणार आहे. पण एक गोष्ट सांगतो की लोक आता हे अद्भुत सगळ्या चावडीवर, बाजारात, सराफात, कापड लाईनला, गोलाई, बार्शी रोड, नांदेड रोड, औसा रोड, अंबेजोगाई रोड, प्रत्येक रोडवर एकच चर्चा चालू आहे की काय झालं? दाल में कुछ काला है, दया कुछ तो गडबड है.
कारण काही गडबडी आम्ही पाहिलेल्या आहेत मित्रांनो. का अर्चनाताईंना शब्द आला, या अर्चनाताई तुम्हाला आम्ही लवकरच आमदार करू, तुम्ही काही काळजी करू नका, सरकार आपलंच आहे. 2-2 देशमुखाच्या घरातले पराभव कशाला दाखवायचे? थोडंसं फडणवीसांनी उपकाराची परतफेड केली काय, ही शंका यायला लागली लातूरकरांच्या मनामध्ये. का शेवटच्या टप्प्यामध्ये अर्चनाताईंना वरून काही फोन आले की जाऊ दे अर्चनाताई, आम्ही देशमुखांना आमदार करून टाकू, आपण बघू तुमचं पुनर्वसन करू, असा शब्द आला का? काय घडलं? आता ते दिलीपरावांचं काय झालं प्रकरण, त्याचे व्हिडिओ बाहेर आले, त्यांनी कुठेतरी काय वाटप झालं, काय सगळे प्रकरण, हे सगळं आता तर काय त्यांचे जावई तिथं भाजपमध्ये आमदार आहेत, त्यामुळं ते प्रकरण आता बसत्यात जाईल, त्याची फार चर्चा होणार नाही. 1-2 दिवस ते व्हिडिओ चालले सोशल मीडियावर. सगळं काय असं संशय कल्लोळ निर्माण झालेला ह्या जय पराजयामध्ये. पण एक गोष्ट नक्की आहे, देशमुखांना आता जमिनीवर यावं लागणार. हाच एक संदेश मी तुम्हाला शेवटचा आता सांगतो. अर्धा तास होताला मित्रांनो, तुम्हाला मी जास्त आता या विषयावर मी बोलणार नाही, कारण कसं आहे, शेवटी मी तुम्हाला एकच सांगितलं ना, पैसा फेकून तमाशा देखोय. आणि खरंच लातूरचा सैराट झाला का? खरंच लातूरला पण सैराटमधली आरची संपली, पण इथली आरची संपणार नाही, हे लक्षात ठेवा मित्र. पुढे येणारी महानगरपालिका, पुढे येणारी जिल्हा परिषद, पुढे येणाऱ्या ग्रामपंचायती, पुढे येणाऱ्या सोसायटी, पुढे येणाऱ्या साखर कारखान्याच्या निवडणुका, पुणे सहकार संस्थेच्या निवडणुका, प्रत्येक निवडणुकीत हा एक ब्रँड चालेल, अर्चना पाटील चाकूरकर, असा एक माझा अंदाज आहे. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काका लातूरचं नेतृत्व त्यांच्या हातात दिलं जाईल का? अर्चनाताईंना प्रदेशवर मोठं पद दिलं जाईल का? अर्चनाताई प्रवक्ते काय अर्चनाताईला कोणतरी मोठं 100% अर्चनाताई एक ब्रँड निर्माण केला आहे, याच्यात यश आहे देवेंद्र फडणवीस साहेब, अमित शहा साहेब, नरेंद्र मोदी साहेब आणि भारतीय जनता पार्टीनं एक देशमुखांच्या विरोधात एक कार्ड टाकले, एक नाणं टाकलेलं आहे की आता या पुढच्या कुठल्याच निवडणुका, आता तर रमेश कराड पुन्हा शक्यता आहे ते सुद्धा मंत्री होण्याची, ते सुद्धा आता त्यांनी सुद्धा जाहीरपणे आपल्या त्या सभेत सांगितलेले की आता या पुढच्या लढाई आपल्या सगळ्या जिंकायच्या आहेत. तर नक्कीच याचा कुठंतरी गांभीर्याने विचार देशमुख परिवार करेल. अमित देशमुखांचं मी अभिनंदन करतो की एवढ्या काटेकी लढाईमध्ये, एवढ्या टक्करीमध्ये 7,000 आपला विजय झाला, त्याबद्दल नक्कीच आपलं अभिनंदन केलं पाहिजे. आता अर्चनाताईंचं एकीकडं अभिनंदन, एकीकडं सांत्वन. ताई लढल्या, वाघीण लढली, हिमतीनं लढली, शेवटपर्यंत लढली. बरं ताई कुणी काही बोलू, पण आमचा या गोष्टीवर विश्वास बसत नाही, कुठंतरी मॅनेज झालं वगैरे, या गोष्टी बोलणारे बोलत राहतील. हत्ती चलता है, हत्तीनं चाललंच पाहिजे आणि एक दिवस शिखर गाठलं पाहिजे. तसं घडू शकतं, काही होऊ शकतं. कदाचित भाजपचा ट्रेड बघून काही होऊ शकतं, देशमुख परिवारातला कोणी सदस्य भाजपत प्रवेश करू शकतो, होऊ शकतं. इथं या कुछ भी होऊ शकतं मित्रांनो, असं म्हणायचंच नाही, इथं काही शक्य नाही, काहीही शक्य आहे. राजकारणात कोणी कुणाचा मित्र नाही, राजकारणात कोणी कुणाचा शत्रू नाही. आता इकडे भविष्य नाही म्हणल्या धीरज देशमुख भाजपत दिलीपरावजी पाठवू शकतात. शेवटी आता कसं आहे, सगळा देशमुखांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न दिलीपरावजींनी फारच मनावर घेतलेला आहे, म्हणून शेवटचे 3 दिवस दिलीपरावजी ठासून लातूरमध्ये बसून होते. गरज पडली तर बंडल घेऊन लोकांच्या घरी गेले, सहकार मर्षीद काही करू शकतात. मित्रांनो, आपलं थोडंसं स्पष्ट बोलणं आहे म्हणून भोंगा गाजतोय. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, एकमेकांना पाठवा. मला जे वाटलं ते मी बोललो. मी ह्याचा विचार करत नाही भैयाला काय वाटेल, मी याचा विचार करत नाही ताईला काय वाटेल, याचा विचार मी करत नाही कुणाला काय वाटेल, मी याचा विचार करत नाही. मी फक्त एवढं पाहतोय की मला माझ्या मनाला, माझ्या हृदयाला, माझ्या अंतःकरणात जे वाटलं
मला एक दिवस उशीर लागला हा व्हिडिओ करायला, कारण मी सुद्धा त्या धक्क्यातून सावरलो नाही की हे कसं घडू शकतं. जे तुम्हाला धक्का आहे, जो तुम्हाला की असं हे होऊच शकत नाही. एकीकडे 1 लाखाच्या लीडनं आम्ही देशमुखांची निवडून येण्याची तयारी, मुख्यमंत्री व्हायचे स्वप्न, तर डायरेक्ट असं एकदम 2-5 हजारानं पराभव, म्हणजे हा पराभवाचा एक प्रकार आहे, हा विजय नाही आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी हुरळून जायची फार काही गरज नाही आहे. पण एवढी गोष्ट खरी, देशमुखांची लढाई आता संपली, आता कार्यकर्त्यांची लढाई सुरू झाली. कार्यकर्त्यांनो, काय बी करत्यांनो, कभी काय बी करते का म्हणतो, हे काही करू शकतात, त्याला म्हणतात काय बी करते. कार्यकर्त्यामध्ये 2 जाती असतात, खरा कार्यकर्ता आणि काय बी करता. या काय बी करत्यांना सुद्धा माझं सांगणं आहे, लातूर शांत आहे, शांतच राहू द्या. लातूर अत्यंत सुंदर आहे, राहू द्या. लातूरचं राजकारण हेल्दी तसंच राहू द्या, कुठं गालबोट लागू देऊ नका. आणि सर्वांनी पराभव नम्रतेनं स्वीकारा, विजय नम्रतेनं स्वीकारा, आणि कोणताही अतिरेक करता असाच लातूरच्या राजकारणाचा पताका या महाराष्ट्राच्या नकाशावर तेवत ठेवा. अमित देशमुखांनी सुद्धा फार काही जास्त नाराज न होता पुन्हा हिमतीनं बांधणीला कामाला लागलं पाहिजे. कुठं चुकलं, काय काय राहिलं, कुठले होल सुद्धा बुजवणं गाळाची गरज आहे. कारण पुढच्या महानगरपालिका हातातून जाऊ शकतात, जिल्हा परिषद जाऊ शकते. कारण आता हा ब्रँड चालणारा अर्चना पाटील चाकूरकर, असा एक माझा अंदाज आहे. मित्रांनो, पुरे आता पुन्हा म्हणताल तुम्हाला अर्चना ताईंनी काय पुन्हा अजून पाकिट पाठवलं का, काय म्हणजे लोक बोलणाऱ्याला काय हो, काही बोलू शकतात. तुम्हाला खरं सांगतो, माझं डोकं गरगरच लागले. पार हे कुठं 200 कोटी झाला, 14,000 कोटी झाला, 500 कोटी झाला, हे कसं शक्य आहे. माझा अजून याच्यावर विश्वास बसत नाही. मी गोंधळलेलो, तुम्ही गोंधळलेलं, असेच गोंधळले राहा तुम्ही. आता मला खरं सांगतो तुम्हाला, अक्षरशः ही परिस्थिती सत्य आहे. जे घडतंय ते मी तुम्हाला बोललो, जे तुमच्या मनातले प्रश्न आहेत तेच मी तुमच्यासमोर मांडले. शेवटी हे तुमचेच प्रश्न आहेत. मित्रांनो, इथंच थांबूया, व्हिडिओ लांबतोय. भेटू ना आपण. कुठला भोंगा बंद पडेल काय, आपला भोंगा मात्र चालू राहणार. सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890 39 87 88. ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर. 51 आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890 39 87 88. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला, आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल.